गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. काल आपण फॅलन्सी आणि व्हॅरिएबल बॅलन्सी हा इयत्ता 9वी स्टेट बोर्डमधील कन्सेप्ट पाहिलेला आहे. तर आज त्यापुढील कन्सेप्ट आहे जो तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस जे विद्यार्थी 11वी 12वी सायन्स करत असतात, तसेच पुढं BSc MScला केमिस्ट्री हा विषय घेत असतात, त्यासाठी हा जो कन्सेप्ट आहे ते खूप महत्त्वाचा आहे. कारण केमिस्ट्रीची सुरुवातच ही एखाद्या ॲटम्सपासून किंवा एलिमेंट्सपासून होते. तसं ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, एखादा कंपाऊंड, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याचं मॉलिक्युलर मास काय असतं, ते मॉलिक्युलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं असतं, हे कन्सेप्ट तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत आणि ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप फायदा मिळवून देणार आहेत. तर आपण आपल्या मेन पॉईंटकडे वळूयात आजच्या, जो आहे ॲटॉमिक नंबर. आता आपल्याला माहीत आहे मोस्लेची जी पिरियडिक टेबल आहे, मॉडर्न फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल, त्याच्यामध्ये 118 एलिमेंट्स आहेत आणि प्रत्येक एलिमेंटला त्याचा एक ॲटॉमिक नंबर आहे. मग तो ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, त्यानं हा कन्सेप्ट सर्वप्रथम ओळखून काढलेला आहे. मोस्लेने ॲटॉमिक नंबर हा कन्सेप्ट सर्वात प्रथम केमिस्ट्रीमध्ये आणलेला आहे. तर तो ॲटॉमिक नंबर म्हणजे काय ते आपण आज पाहणार आहोत. तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर इट इज डिनोटेड बाय द लेटर झेड. प्रत्येक एलिमेंटचं ॲटॉमिक नंबर असतं, तो त्यासाठी आपण कुठलं लेटर वापरतो? झेड. हे त्याच्यासाठी लेटर वापरतात. हे ॲटॉमिक नंबर हा कन्सेप्ट आहे जो कोणी म्हणून काढलेला आहे? हेनरी मोसले. हेनरी मोसले या सायंटिस्टने हा कन्सेप्ट हुडकून काढलेला आहे. फर्स्टली इन्व्हेंटेड atomic number is firstly invented by the scientist Henry Moseley. So what is meant by the atomic number? Atomic number of that element is the total number of protons or electrons are present in that atom. म्हणजे त्या ॲटम्समध्ये किंवा त्या एलिमेंट्समध्ये एकूण किती प्रोटॉन्स किंवा किती इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्या संख्येला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. कारण की तुम्हाला माहीत आहे प्रत्येक ॲटमच्या सेंटरला असतो न्यूक्लियस आणि बाहेर जे असतील ऑर्बिट्स असं म्हणतो. ह्या ऑर्बिटमध्ये काय फिरत असतात? इलेक्ट्रॉन्स हे बाहेरच्या बाजूला फिरत असतात. इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज असतो, ते बाहेर फिरत असतात. आतमध्ये न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, त्या प्रोटॉन्सवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? एकतर इलेक्ट्रॉनची संख्या मोजा किंवा एकतर प्रोटॉनची संख्या मोजा. कारण की जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच प्रोटॉन्स असतात. समजते का? जेवढे त्या ॲटम्समध्ये जेवढे प्रोटॉनची संख्या असते तेवढीच कशाची संख्या असते? इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणून कोणता तरी एक नंबर आपण कॅल्क्युलेट केला तर त्याचा ॲटॉमिक नंबर आपल्याला समजतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला घ्या, आता हा नायट्रोजन आहे. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. तर नायट्रोजनमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स हे बाहेरच्या ऑर्बिटमध्ये फिरत आहेत आणि म्हणजे त्याच्यामध्ये टोटल 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि प्रोटॉनची पण संख्या किती असणार आहे? 7. त्याच्यामुळे त्याचा ॲटॉमिक नंबर काय झाला? 7 झाला. म्हणजेच टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स और टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दॅट ॲटम और दॅट एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक नंबर. ही त्याची डेफिनेशन झाली. डेफिनेशन आपण पाहूयात. काय झालं डेफिनेशन? टोटल नंबर of protons or electrons, total number of protons or electrons present in that element is called atomic number. ही त्याची डेफिनेशन झाली. डेफिनेशन पहा. atomic number is denoted by the letter Z. The definition is that the total number of protons or electrons present in that element is called as a atomic number. Fill in the blanks ला एक क्वेश्चन असतो. This concept is firstly invented by the scientist Henry Moseley.
हे एक नाव लक्षात ठेवा, तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला पडू शकतं. हा कन्सेप्ट कुणी हुडकून काढला, तर कुणी हुडकून काढलेला आहे, हेनरी मोसले ह्या सायंटिस्टने हा कन्सेप्ट हुडकून काढलेला आहे. एक्झाम्पल, एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाम्पल, ॲटॉमिक नंबर ऑफ नायट्रोजन इज 7. ॲटॉमिक नंबर ऑफ नायट्रोजन इज 7. n म्हणजे नायट्रोजन. आपण हे लॉंग नायट्रोजन पण लिहू शकतो किंवा n लिहू शकतो, सिम्बॉल आहे त्यासाठी वापरलं जाणारा. ॲटॉमिक नंबर ऑफ नायट्रोजन इज 7 मीन्स इन दॅट नायट्रोजन देर आर टोटल 7 इलेक्ट्रॉन्स और 7 प्रोटॉन्स आर प्रेझेंट इन दॅट नायट्रोजन. हे झालं ॲटॉमिक नंबर. त्याच्यानंतर पुढला कन्सेप्ट आहे ॲटॉमिक मास नंबर. पुढला कन्सेप्ट आहे तुमचा ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर हे हा जो कन्सेप्ट आहे, आपण त्यासाठी लेटर ए वापरतो. ॲटॉमिक मास नंबर, इट इज डिनोटेड बाय द लेटर ए. तर ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच काय बघा. आता आपण बघितलं ॲटॉमिक नंबर इज द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स. जेवढी प्रोटॉनची संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते त्या ॲटम्समध्ये. तर हा कन्सेप्ट पाहायच्या अगोदर आपण बघितलं होतं की इथं जो होता तो न्यूक्लियस होता, बाहेर काय होतं, ऑर्बिट्स, आणि त्या बाहेरच्या ऑर्बिट्समध्ये कोण फिरत होते, इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती फिरत होते. हे आपण 8वीला हे पाहिलेलं आहे. तर आता ॲटॉमिक मास नंबर शिकत असताना आपल्याला माहीत आहे ह्या न्यूक्लियसमध्ये कोण होतं, मला मी लिहिलं होतं इथं की प्रोटॉन्स असतात. त्या प्रोटॉनच्या जोडीला आणखी एक सबस्टन्स असतो, त्याचं नाव आहे न्यूट्रॉन. म्हणजे ह्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. न्यूक्लियसमध्ये कोण असतात, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, आणि बाहेर कोण फिरत असतात, इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि न्यूट्रॉन हा चार्जलेस कंपाऊंड आहे, चार्जलेस सबस्टन्स आहे. आपल्याला माहीत आहे, आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे. न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज नसतो. गोल्ड फाईलचा एक्सपेरिमेंट आपण बघितला होता, रदरफोर्डने केलेला. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज मिळाला होता, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज होता, आणि न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज नसल्यामुळं ते जी रे होती ते सरळ त्या कंपाऊंडमधून निघून गेली होती. याचा अर्थ न्यूट्रॉन इज अ चार्जलेस. तर आता ॲटॉमिक मास नंबर पाहत असताना आपण न्यूक्लियसमध्ये जायचं आहे. न्यूक्लियसमध्ये काय आहे, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन दॅट ॲटम और दॅट एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक मास नंबर. परत एकदा सांगतो, ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन दॅट ॲटम इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक मास नंबर. कळालं? डेफिनेशन मी या ठिकाणी लिहितो. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन and neutron present in that atom is called atomic mass number. समजलं? म्हणजे त्या ॲटम्समध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये जेवढी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या आहे त्या दोघांच्या बेरजेला, किंवा तुम्हाला लक्षातच राहत नसेल तर हे तरी किमान लक्षात ठेवा, P+N शॉर्टमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बेरजेला काय म्हणायचं, ॲटॉमिक मास नंबर. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हे डेफिनेशन सहज लक्षात राहील आणि तुम्हाला ते उत्तर सहज लिहिता येईल. आता ॲटॉमिक मास नंबर एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल, ॲटॉमिक मास नंबर ऑफ नायट्रोजन इज. मग ॲटॉमिक मास नंबर ऑफ नायट्रोजन किती होतं, ॲटॉमिक नंबर किती होता, 7 होता. कारण का तर आपण प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स
किंवा म्हटलं होतं, इथं प्लस आहे, तिथं फक्त आपण काय म्हणलं होतं, प्रोटॉन्स ऑर न्यूट्रॉन्स असल्यामुळे कुठला तर एक नंबर धरला होता, मग त्याच्यामुळे त्याचं 7 होतं. आता इथं काय करतोय आपण, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, म्हणजे प्रोटॉन किती होते, 7 होते, आणि न्यूट्रॉनची पण संख्या तेवढीच असते, 7 अधिक 7 बरोबर किती झालं, 14, म्हणून त्याचा ॲटॉमिक मास नंबर किती झाला, 14. कळालं? म्हणजे नायट्रोजनमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 प्रोटॉन्स आहेत आणि 7 न्यूट्रॉन आहेत. मग ॲटॉमिक मासची नंबर डेफिनेशन आहे काय आहे, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, म्हणजे 7 अधिक 7 किती झालं, 14 झालं. सरळ सरळ काहीच लक्षात राहत नसेल तर ॲटॉमिक नंबरच्या डबल करत राहायचं. थोडासा फ्रॅक्शनल इकडे इकडे होतो, परंतु जवळजवळ मॅक्झिमम नंबरचं जर ॲटॉमिक नंबरच्या डबल केलं तर आपल्याला ॲटॉमिक मास नंबर सहज मिळून जातो. म्हणजे माझा असं समजलं की तुम्हाला हे दोन्ही कन्सेप्ट समजले असतील. परत हे सांगतो, आपण रिवाइज करूयात. ॲटॉमिक नंबर, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दॅट ॲटम इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक नंबर. एक्झाम्पलमध्ये आपण घेतलं नायट्रोजन. Atomic number of the nitrogen is 7. This concept is firstly invented by the scientist Henry Moseley. त्याच्यानंतर पुढला कन्सेप्ट आपण पाहतो आहे ॲटॉमिक मास नंबर. इट इज डिनोटेड बाय द लेटर A. The total number of protons and neutrons present in that atom is called as atomic mass number. एक्झाम्पलमध्ये आपण घेतले ॲटॉमिक मास नंबर ऑफ द नायट्रोजन इज 14. कळालं? शॉर्टमध्ये तुम्हाला काहीच लक्षात राहत नसेल तर एकदम छोटीशी ट्रिक आपण या ठिकाणी लक्षात ठेवू. ॲटॉमिक नंबर म्हटलं की काय, ॲटॉमिक नंबर हे लक्षात ठेवा, P और E, प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स. आणि ॲटॉमिक मास नंबरमध्ये काय लक्षात ठेवा, पाठांतर करण्यापेक्षा असे छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवून ते कन्सेप्ट लक्षात ठेवू शकता, म्हणजे कधीच आयुष्यभर विसरत नाहीत. ॲटॉमिक मास नंबरच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, P+N. समजलं तर तुम्हाला हे सहज लक्षात राहील. ॲटॉमिक नंबर म्हणलं काय लक्षात ठेवायचं, P और E, म्हणजे प्रोटॉनच्या किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. ओके, पुढला कन्सेप्ट आपला याच्यावरतीच आधारित. एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो, त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचं असतं. काय काढायचं असतं, मॉलिक्युलर मास. मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वांनी जर तुम्हाला केमिस्ट्री चांगल्या प्रकारे शिकायचं असेल तर ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर हा कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगितला, व्हॅलन्सी समजून सांगितली. तर याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी 1 ते 20 पर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत, 1 ते 20चे, त्या एलिमेंटचे सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर, व्हॅलन्सी ही काढायला शिकली पाहिजे. मी तुम्हाला ते उद्याच्या लेक्चरमध्ये समजावून सांगेन. तर आज बघा, आपण एखादा कंपाऊंड आहे किंवा एखादा कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. फॉर एक्झाम्पल H2O. हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे वॉटरचा, ते आहे वॉटर. तर ह्या वॉटरचा आपल्याला काय काढायचं आहे, मॉलिक्युलर मास. जे 9वीच्या पुस्तकामध्ये किंवा 9वीला 3 मार्काला प्रॉब्लेम्स असतोच, हा हमखासपणे असतो, मॉलिक्युलर मास. तर त्याचं मॉलिक्युलर मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला ॲटॉमिक नंबर माहिती झाला, ॲटॉमिक मास नंबर झाला, आता आपल्याला पाहायचं आहे मॉलिक्युलर मास. हा आहे मॉलिक्युल. मॉलिक्युल म्हणजेच काय, एलिमेंट्स गेट टुगेदर अँड टू फॉर्म दॅट कंपाऊंड दॅट इज कॉल्ड ॲज अ मॉलिक्युल. ह्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत, हायड्रोजन एक एलिमेंट्स आहे, ऑक्सिजन एक एलिमेंट आहे. ते कसे मिक्स झालेत एकत्र, हे व्हॅलन्सीनुसार मिक्स होतात. ते आपण बघणार आहोत. फॉर्म्युला कसा बनला तो मी तुम्हाला व्हॅलन्सीनुसार त्याला सांगितलेलं आहे. तर हा मॉलिक्युल तयार झाला. ह्या मॉलिक्युलचं आपल्याला काय काढायचं आहे, मॉलिक्युलर मास. तर क्वेश्चन असा असतो या ठिकाणी, तुम्हाला 9वीमध्ये फर्स्ट सेमिस्टरला सुद्धा हा क्वेश्चन पडू शकतो आहे 3 मार्काला. काय क्वेश्चन आहे बघा, कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास ऑफ फॉलोइंग कंपाउंड्स. कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स. फॉर एक्झाम्पल दिले तुम्हाला या ठिकाणी, तुम्हाला ॲटॉमिक मासेस देतील एलिमेंटचे, शक्यतो देतात. बघा, हायड्रोजनचं ॲटॉमिक मास आहे 1, त्याच्यानंतर आहे नायट्रोजनचं आहे 14. हे तुम्हाला दिलेत मासेस आहेत. कशाचे मास आहेत ते, त्या ॲटम्सचे मास. नायट्रोजनचं दिले 14,
त्याच्यानंतर पुढं ऑक्सिजन दिले 16, सोडियमचं आहे 23. आपण हे सध्या बघूयात. हे चार एलिमेंटचे तुम्हाला मी ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत आणि काही तुम्हाला खाली एक्झाम्पल दिलेत की ह्या ॲटॉमिक मासवरून हा क्वेश्चन आहे तुमचा दिलेला, हा तुमचा आहे क्वेश्चन. आणि याच्यामध्ये तुम्हाला यांचे ॲटॉमिक मास विचारलेत, मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचे. फॉर एक्झाम्पल H2Oचं विचारलं आहे 1 नंबरला, H2Oचं कॅल्क्युलेट करा. बी दिलं तुम्हाला NaOHचं कॅल्क्युलेट करा. कशाचं कॅल्क्युलेट करा? NaOH. या दोघांचं आपण मॉलिक्युलर मास काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. सीचं एक आपण बघू, कार्बनचं एक. कार्बनला आहे 12, कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12. आणि सी आपल्याला बघायचं आहे CO2. फॉर एक्झाम्पलमध्ये आपण ह्या तिघांचं आपल्याला काय काढायचं आहे? मॉलिक्युलर मास. नवीच्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनी हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, कारण की येणाऱ्या फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला हे 3 मार्क सहज मिळू शकतात. तर बघा, हे तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे आणि ह्या तिघांचं तुम्हाला किंवा दोघांचं देतील, तिघांचं किंवा दोघांचं तुम्हाला देतात त्या क्वेश्चन परीक्षेमध्ये. तर ह्याचं आपल्याला काय करायचं आहे? मॉलिक्युलर मास. फॉर एक्झाम्पल आपण H2Oचं अगोदर बघूयात. आपण सुरुवातीला H2Oचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करूया. बघा या ठिकाणी H2O इज इक्वल टू, Hचा ॲटॉमिक मास आहे 1. H ह्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास आहे 1, म्हणून 1 × 2, खाली 2 आहे का नाही म्हणून हे 2, प्लस ओचं किती आहे 16. बघा, हे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये प्लस असतं. आता इथं काय दिसतं? म्हणजे इथं काय आहे? प्लस आहे. जितके एलिमेंट्स आपल्याला दिसतील त्याच्या प्रत्येकामध्ये काय असतं? प्लस असतं. आणि खाली जो फॅक्टर आहे दिलेला त्याचा कोएफिशियंट, त्या कोएफिशियंटला त्याला मल्टिपल करायचं असतं. म्हणजे ह्याचा ॲटॉमिक मास आहे 1, म्हणून ह्या 1नं ह्या 2ला काय करायचं? मल्टिपल करायचं. आणि ह्या दोघांमध्ये काय आहे? प्लस आहे म्हणून प्लस लिहिलं. ह्याचा किती आहे? 16, म्हणून हे 16. म्हणून 2 1 जा 2 प्लस 16 किती आलं ह्याचं? 18. म्हणजे H2Oचं मॉलिक्युलर मास किती झालं? 18. कळालं? परत एकदा बघा, H2O, Hचा ॲटॉमिक मास आहे 1, कोएफिशियंट आहे 2 म्हणून इंटू केलं आपण. कोएफिशियंट असेल तर त्याला इंटूनं मल्टिपल करायचं, इंटू 2 प्लस ओचं किती आहे? 16 म्हणून 16, 2 1 जा 2 प्लस 60ला 60, 12 आणि 2 आणि 16 किती आलं? 18. दुसरं एक्झाम्पल आपण पाहूयात, NaOH. दुसरं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे NaOH. बघा, Naचं किती आहे? तर ॲटॉमिक मास 23 प्लस, मला सांगितलं तुम्हाला प्रत्येकामध्ये प्लस असतं. ओचं किती आहे? 16 प्लस, कारण की कोएफिशियंट कुठं एकही नाही याच्यामध्ये दिसते हो तुम्हाला खाली, कुठं 2 1 3 असं काय दिसतंय का? त्याच्यामुळे मल्टिपल करायचा काय संबंध येत नाही. Naचं 23, ओचं 16, Hचं किती आहे? 1. बेरीज करायची आहे सरळ सरळ, किती आली? 40. कळलं? हे झालं NaOHचं मॉलिक्युलर मास. परत एकदा NaOH, Naचं आहे 23, प्लसला प्लस, ओचं आहे 16, प्लसला प्लस, Hचं आहे 1, किती आलं? 14. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आपल्याला पाहायचं होतं CO2. CO2चं पहा, CO2 याचं काय काढायचं आपल्याला? मॉलिक्युलर मास. C आहे 12 प्लस दोघांमध्ये O आहे 16, O आहे 16. आता कोएफिशियंट दिसतोय 2, कुणाचा आहे? 2चा आहे, ओचा आहे 2, म्हणून ह्याला 2ला काय करायचं? यानं मल्टिपल करायचं, म्हणून इंटू 2. कळलं? 12 अधिक 16 दोन्ही 32, बरोबर किती आलं? 12 अँड 32, देर इज 44. अशा प्रकारे आपण त्या प्रत्येक एलिमेंटचे मॉलिक्युलर मास काढलेले आहेत. कुठले जरी किती जरी मोठे मॉलिक्युलर फॉर्म्युले दिले तर आपण त्याचं ह्या ट्रिकनुसार सहजासहजी आपण त्याचा मॉलिक्युलर मास काढू शकतो. समजलं? याच्या पुढले जे कन्सेप्ट आहेत, ॲव्होगाड्रो नंबर, मोल कन्सेप्ट, हे आपण उद्या पाहणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच
सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकतोय त्याचे रोजच्या रोज नोटिफिकेशन येत राहतील. कारण की तुम्हाला एकदा तुम्ही त्याला सबस्क्राईब केलं की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन ज्यावेळेस व्हिडिओ पडतो तो ॲटोमॅटिक त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत चालतात. त्याच्यामुळं ते खाली जे बेल आयकॉन दिसते त्याला बेल आयकॉनला टच करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.